एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. मेथीची भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात, पण आज आपण बनवूयात असे वडे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजत घालायची. नंतर सोयाबीन वडी आपल्याला कोमट पाण्यात भिजत घालायची आहे. तर आता हे सगळं भिजतंय तोपर्यंत आपण एक जोडी मेथीची स्वच्छ निवडून घ्यायची. तर भाजी निवडताना इथे फक्त आपल्याला पानच घ्यायचे. तर आता आपल्याला मेथी एका मोठ्या भांड्यात घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळत ठेवायची. तर पुढची तयारी करूया. त्यासाठी मसाला हिरवी मिरची, लसूण, आलं याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर जास्त बारीक पेस्ट करायची नाही, अशा पद्धतीने ठेचा बनवायचा आहे. तर आता मेथी पण छान निथळली गेली आहे, तर बारीक चिरून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व भाजी बारीक चिरून घेऊ आणि चिरून झाली की एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची. इथे बघूया मुगाची डाळ पण छान भिजली आहे. आणि आता सोयाबीन वडी बघूया. तर सोयाबीन वडी पण चांगली भिजली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपल्याला मुगाची डाळ मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्यायची. तर लक्षात ठेवा आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आणि जास्त बारीक पेस्ट पण बनवायची नाही, फक्त जाडसर वाटायची डाळ. इथे आता चिरलेल्या मेथीवर आपल्याला डाळ काढून घ्यायची. आता सोयाबीन वडी आपल्याला चांगली हाताने घट्ट पिळून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात घालून याचा क्रश तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने क्रश तयार झाला की चिरलेल्या मेथीवर क्रश काढून घ्यायचा आहे. तर इथे मसाले ते बघूया. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा, आलं मिरचीचा ठेचा, तीळ, ओवा, हळद, लाल तिखट, तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ. तर सगळ्यात आधी आपल्याला ठेचा घ्यायचा आहे, नंतर तीळ घालायचे, ओवा असा हातावर चुरडून घालायचा आहे, हळद घालायची, लाल तिखट घालायचे आणि बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. तर लक्षात ठेवा पाणी वेगळं वापरायचं नाही आहे, त्याच मिश्रणात आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे मेथीला पण थोडंसं पाणी सुटतं. नंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे. तर मिश्रण थोडं सैल वाटलं तरच आपल्याला 1 ते 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे. तर आता इथे घट्ट गोळा तयार झाला की हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि असे छोटे छोटे वडे आपल्याला थापून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे थापून घेऊ. कढईमध्ये तेल घालायचे, गॅस चालू करायचे आणि तेल चांगलं तापलं की इथे आपल्याला वडे तळून घ्यायचे. तर हे वडे शालो फ्राय केले तरी पण चालतील. तर हा वडा खरंच खास आहे, कारण यामध्ये आपण डाळ वापरली आहे, सोयाबीन वापरलं आहे आणि तीळसुद्धा वापरले. त्याच्यामुळं एकदम प्रोटीनयुक्त हा वडा तयार होतो आणि तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, म्हणून असं वेगळा काहीतरी पदार्थ खायला पण छान वाटतो. तर अशा पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे. तर इथे आता आपण सगळे वडे तळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ते आपले किती मस्त असे वडे तयार झालेत. तर आपले हे हाय प्रोटीन मेथी वडे हे तुम्ही दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा. थँक्यू.